सर्व श्रोते हो आणि विशेषतः तरुण मुलामुलींनो, रामकृष्ण गोविंद. तरुणांनो, विशेषतः 30 ते 50 वयोगटातील मुलामुलींनो, लेकी जावयांनो, ही प्रवचने, ही लेक्चर्स तसे तर सर्वांसाठी आहेत, पण खास करून ती तुमच्यासाठी आहेत. तेव्हा तुम्ही ऐका आणि त्यावर चिंतन करा. आपण वेदस्तुती या भागवत दशमस्कंध अध्याय 87च्या आधारे ब्रह्मतत्वाबाबत चिंतन करत आहोत. मी ते ब्रह्म आहे किंवा मीच ते ब्रह्म आहे, हे झाले शाब्दिक ज्ञान. पण मला या लेक्चर्सद्वारे खूप चिंतन करून त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला हा धागा या अध्यायावरील प्रवचन संपेपर्यंत आणि एरवीसुद्धा कधीही सोडायचा नाही आहे. आपल्याला नुसते ऐकून सोडून द्यायचे नसून आपल्याला ब्रह्मरूप व्हायचे आहे. त्या दृष्टीने आपण भागवताच्या 10व्या स्कंधातील 87व्या अध्यायातील 14व्या श्लोकावर यापूर्वीच्या प्रवचनात चिंतन केले. आता आपण 15व्या श्लोकाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा. आपण सिनेमाच्या किंवा टीव्हीच्या पडद्यावर अमिताभ बच्चन किंवा अशोक सराफ इत्यादी नटांना अभिनय करताना पाहतो. आपणास ते सर्व खोटे आहे हे माहीत असते, पण त्या खोट्या नटांना पाहून आपल्याला खऱ्या नटांना भेटण्याची इच्छा होते. काही जण तर इतके वेडे होतात की त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते त्यांच्या बंगल्याच्या दारात दररोज सकाळी गर्दी करतात. आपण पण या मिथ्या जगाच्या आकर्षणात पडलो आहोत, त्यात अडकलो आहोत. पण मग या जगाचा जो निर्माता आहे त्याला पाहण्याची, त्याला जाणण्याची आपल्याला कधी उत्सुकता लागते का हो? त्याने हे जगत कशापासून निर्माण केले असेल? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे जगत त्याने का निर्माण केले असेल? कधी बसून विचार केलाय का हो तुम्ही? मंगळावर माती आहे, दगड आहे. चंद्रावर पण माती आहे, दगड आहे. अन्य ग्रहावर पण माती, दगड इत्यादी असतील. पण तेथे त्या अंतराळात ते कोणी नेले? कसे नेले? ट्रक भरून नेले? कशावरून नेले? ते कोठून निर्माण केले? ते ग्रह कसे निर्माण केले? ते तिथे कसे स्थिर केले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व का केले? केव्हा केले? कसे केले? माझा व या सृष्टीचा काय संबंध आहे? हे सर्व आपल्याला दिसते. आपल्याला जे जे दिसते त्या अर्थी त्याचा कोणीतरी निर्माता असणार हे नक्की. कोण आहे तो? मला त्या निर्मात्याला पाहण्याची, त्याची ही लीला समजून घेण्याची तीव्र इच्छा आहे, तळमळ आहे, मी बेचैन आहे. या पुढे जाऊन माझ्या मनात एक विचार येतो. या जगताची त्या निर्मात्याने निर्मिती केली, पण मी काही या जगताच्या बाहेरचा नाही. मी सुद्धा या जगताचाच एक भाग आहे. म्हणजे माझी निर्मिती सुद्धा त्यानेच केली असणार. तुमची निर्मिती सुद्धा त्यानेच केली असणार. पण मग मला एक प्रश्न कायम सतावतो की त्या निर्मात्याने माझी निर्मिती का केली? त्याला माझ्याकडून काहीतरी अपेक्षा निश्चित असतील. माझ्याकडून
त्याला काय अपेक्षित आहे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आणि त्या निर्मात्याचा काय संबंध आहे? आपल्या स्क्रिप्चर्स म्हणजे आध्यात्मिक ग्रंथात त्याचे उत्तर आहे. फार पूर्वीच्या रिअलाइज्ड ऋषी मुनींना त्याचे उत्तर माहीत होते. त्यांनी ते वेदात, उपनिषदात, गीतेत, भागवतात सांगितले आहे. मी ते वाचले आहे, पण नुसते वाचून माझे समाधान झाले नाही किंवा होत नाही. मला तळमळ आहे की त्या सर्वाचा अनुभव घेण्याची आणि या वेदस्तुतीच्या द्वारे मी तो प्रयत्न करत आहे. मला या विश्वाच्या निर्मात्याला अनुभवायचे आहे. माझ्या या प्रयत्नात मी आपल्याला सहभागी करून घेऊ इच्छितो. आपण दोघेही त्या विश्वनिर्मात्यालाच प्रार्थना करू की आपण आमच्याकडून अनुभवले जाऊन दे. तरुण मुलांनो, हे सांगता सांगता माझ्या अंगावर रोमांच आले, कंठ सद्गतीत झाला. कारण का सांगू कारण? अहो, तो निर्माता गीतेच्या 7व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकात काय म्हणतो पहा. गीतेच्या 7व्या अध्याय पहिला श्लोक आणि दुसरा चरण. तो निर्माता म्हणजे भगवान म्हणतात, यथा समग्रम माम असंशयम ज्ञास्यसि तच्छृणु. गीता अध्याय 7 श्लोक पहिला चरण दुसरा. यथा समग्रम माम असंशयम ज्ञास्यसि तच्छृणु. ज्या प्रकाराने सर्व विभूती, बल, ऐश्वर्य इत्यादी गुणांनी युक्त व सर्वांचे आत्मस्वरूप अशा मला निस्संदेहपणे तू जाणू शकशील, ती गोष्ट तू माझ्याकडून ऐक. बघा हो, भगवान म्हणतात मी कसा आहे, कोण आहे ते स्वतःच मी तुम्हाला सांगतो. यापेक्षा आपल्याला काय पाहिजे सांगा. येथे शृणु असा एक शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ टू लिसन अँड डायजेस्ट. काय सांगू मी? प्रियांका भस्मे, हे सर्व तुझ्यासाठी आणि तुझ्या उदरातील जीवासाठी आहे. अभि गद्रे, अभिजित पाटील, अमित, पुष्कर वेलणकर, अक्षता, परेश, नीलेश, योगेश, सुरेश, रमेश, डॉक्टर विपुला, हे तुम्ही सर्व तरुण मंडळींचे प्रतिनिधी आहात. ही काही नावे झाली. तुम्ही प्रतिनिधी म्हणून एकंदरीत हे सर्व तरुणांसाठी आहे. तो निर्माता म्हणजे भगवान म्हणतात, माझ्याबद्दल माझ्याशिवाय कोण अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकेल? परंतु मीच माझी ओळख करून देतो असे भगवान म्हणतात. पण काय दुर्दैव आहे बघा, इतके स्पष्टपणे आणि उत्सुकतेने सांगून सुद्धा कुणापाशी वेळच नाही. परेश, नीलेश, योगेश, सुरेश, रमेश, विपुला, मुलांनो, संसार करा, उत्तम प्रकारे करा, स्वधर्म पाळा, स्वकर्तव्याला जागा. व्यापार, व्यवसाय तुम्हाला जे नेमून दिलेलं आहे किंवा तुम्ही जे मान्य केलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे, ते करा. पण याचाही थोडा अभ्यास करा की रे. तरुणांनो, तुमच्यापाशी लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सॲप आहे, ईमेल आहे, आणखी बऱ्याच गोष्टी असतील. करा ना रे याचा प्रसार. प्लीज तुमच्या फेसबुकवर टाका. प्रत्येकाने
प्लीज तरुणांनो जागे व्हा. माझ्या आईने मला जवळ बसून यातले काही काही मर्म समजावले. मी पण आज आणि यापुढे तुम्हाला ते सर्व मर्म आईच्या ममतेने सांगत आहे. असो, प्रेमापोटी सांगतो. मी काही बोललो असेल, शब्द चुकला असेल तर राग मानू नका. आता आपण वेदस्तुतीच्या 15व्या श्लोकाकडे वळू. प्रथम मी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने या 15व्या मंत्राचा हिंदी अर्थ सांगतो आणि मग त्यावर आपण चर्चा करू. हा जो 15वा मंत्र आहे ना वेदस्तुतीतला, त्याचा अर्थ वाचतो. इसमें संदेह नहीं कि हमारे द्वारा म्हणजे श्रुतियों वेदों द्वारा इंद्र वरुण आदि देवताओं का भी वर्णन किया जाता है, परंतु हमारे मतलब श्रुतियों के सारे मंत्र अथवा सभी मंत्र दृष्टा ऋषि प्रतीत होने वाले इस संपूर्ण जगत को ब्रह्म स्वरूप ही अनुभव करते हैं, क्योंकि जिस समय यह सारा जगत नहीं था उस समय भी आप बच रहते हैं. जैसे घट, शराब, मिट्टी का प्याला आदि सभी विकार मिट्टी में से ही उत्पन्न और उसी में लीन होते हैं, उसी प्रकार संपूर्ण जगत की उत्पत्ति और प्रलय आप में ही होता है. तब क्या आप पृथ्वी के समान विकारी है? नहीं नहीं, आप तो एक रस निर्विकार है. इसी से तो यह जगत आप में उत्पन्न नहीं प्रतीत होता. इसलिए जैसे घट, शराब आदि का वर्णन भी मिट्टी का ही वर्णन है, वैसे ही इंद्र वरुण आदि देवताओं का वर्णन भी आपका ही वर्णन है. यही कारण है कि विचारशील ऋषि मुनि ने मन से जो कुछ सोचा जाता है और वाणी से जो कुछ कहा जाता है उसे आप में ही स्थित आपका ही स्वरूप देखते हैं. मनुष्य अपना पैर चाहे कभी भी कहीं भी रखे, ईंट, पत्थर या काठ पर कहाँ भी रखे होगा, वह पृथ्वी पर ही होगा, क्योंकि वे सब पृथ्वी स्वरूप ही है. इसलिए हम चाहे जिस नाम या जिस रूप का वर्णन करें, वह आपका ही नाम, आपका ही रूप है. 15व्या अध्यायाचा आपण हिंदीमध्ये अर्थ बघितला. ठीक आहे, काही समजलं असेल, काही समजलं नसेल, पण तुम्ही माझ्यावर अवलंबून राहा. मी तुम्हाला समजावून सांगतो. काय म्हणतात बघा. श्रुती म्हणतात आमचे सर्व मंत्र आणि हे मंत्र ज्या ऋषींना स्फुरले ते ऋषी आम्ही सर्वजण या प्रतीत होणाऱ्या जगतालाच ब्रह्म मानतो. प्रत्येक गोष्ट ब्रह्मस्वरूप आहे. मग त्या गोष्टीचे वर्णन म्हणजे ब्रह्माचे वर्णन नव्हे का? श्रोते हो आणि तरुणांनो, तुम्ही किंवा आपण सर्वजण लहानपणी बालपणी नागपंचमीला मातीच्या नागाबरोबर किंवा बेंद्राला मातीच्या बैलाबरोबर खेळलो. आठवतं का हो? ते बैल किंवा तो नाग मातीपासून उत्पन्न झाला, पण मग आज तो बैल किंवा तो नाग कुठे आहे हो? तुम्ही म्हणाला हो तो तर परत मातीत मिसळला, मातीमय झाला. पण मग तुम्हाला असे वाटत नाही का की पूर्वी माती होती, मध्यंतरी बैल आणि नाग झाला तरी मातीच होती आणि नंतर
त्याची मातीच होणार आहे किंवा झाली. विचार करा. अगदी तसेच सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी, हे काहीही निर्माण होण्यापूर्वी एकच एक अविनाशी रसमय ब्रह्म होते. ज्या वेळेला सृष्टीचा नाश होईल त्यावेळेला त्यानंतर एकच एक अविनाशी रसमय ब्रह्मच उरेल. आणि म्हणून आज सुद्धा जे जे नामरूपात्मक दिसत आहे ना, ते सर्व ब्रह्मच आहे. पूर्वी सोने होते, मध्यंतरी त्या सोन्याच्या पाटल्या झाल्या, नेकलेस झाले, वाकी झाल्या, बांगड्या झाल्या, वगैरे वगैरे. ही सर्व नामरूपे वेगवेगळी दिसली तरी ते सोनेच होते. आणि नंतर ते दागिने वितळवल्यानंतर सोनेच राहणार आहे. मग मातीचा बैल, नाग इत्यादी खरे का माती खरी? सोन्याच्या पाटल्या किंवा वाकी खऱ्या का सोने खरे? तद्वत मला सांगा, नामरूपात्मक जगत खरे का ब्रह्म खरे? सर्व काही ब्रह्मापासून उत्पन्न होते, मध्यंतरी सुद्धा सर्व काही ब्रह्मच असते आणि सर्व नामरूपात्मकाचा नाश झाल्यावर केवळ ब्रह्मच असेल. मी नेहमी बऱ्याच वेळेला नेहमी म्हणजे मिरज पुणे प्रवास करताना साताऱ्याजवळचे डोंगर फोडताना बघतो. त्याचा मुरुमापासून, मातीपासून, दगडापासून नवीन घरे बनतात. म्हणजे काय होतं तर एकीकडे नवीन घरे तयार होतात, तर त्याच वेळी दुसरीकडे त्याच आकाराचे डोंगर नष्ट पावतात. म्हणजे डोंगरापासून घरे बनतात, घरे डोंगरापासून घरे बनतात, डोंगर नष्ट होतात आणि घरे निर्माण होतात. अव्याहत चक्र चालू आहे, सर्वत्र चालू आहे. तुमच्या गावाच्या आजूबाजूला पण असेच चालू असेल. मग ब्रह्माचे तसेच आहे का हो? ब्रह्मापासून सृष्टी निर्माण होते म्हणजे तेवढ्या प्रमाणात ब्रह्माचा नाश होतो का हो? किंवा ब्रह्माचे परिवर्तन होते का? म्हणजे इकडे ब्रह्म कमी झाले आणि तिकडे तेवढीच सृष्टी निर्माण झाली, असं होतं का? उत्तर आहे नाही, बिलकुल नाही. मी तुम्हाला एक शांती मंत्र ऐकवतो. माझी संस्कृती किती दिव्य आहे पहा. तरुणांनो, तुम्हाला त्याचा अभिमान हवा. तुम्हाला तो शांती मंत्र ऐकून माहिती असेल, पण त्याचा अर्थ फारसा कदाचित माहीत नसेल. तो मंत्र म्हणतो, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काय सुंदर आणि दिव्य विचार आहे सांगू. पूर्णमदः म्हणजे हे परब्रह्म सर्व प्रकाराने पूर्ण आहे. पूर्णमिदम हे जगत ज्याच्यापासून निर्माण झाले ते सुद्धा पूर्ण आहे. पूर्णात पूर्णम उदच्यते म्हणजे त्या परब्रह्मापासून सर्व उत्पन्न होते. पण पूर्णस्य पूर्णम आदाय, या पूर्णातून पूर्ण काढून टाकल्यावर पूर्णम एव अवशिष्यते, पूर्ण शिल्लक राहते. काय बघा हो, परब्रह्म पूर्ण आहे, पण पूर्ण म्हणजे ते कसे पूर्ण आहे तर पूर्णात पूर्ण मिसळले तरी पूर्णच राहते आणि पूर्णातून पूर्ण काढून टाकले तरी पूर्णच राहते. मुलांनो, कॅन यू कॉम्प्रिहेंड दिस? पूर्ण जरी शक्य नसले तर
या मनुष्य जन्मात त्या पूर्णाचा मला अनुभव घ्यायचा आहे, त्या पूर्णाशी एकरूप व्हायचे आहे. तरुणांनो, दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, मी ते ब्रह्म केवळ याच मनुष्य जन्मात जाणू शकतो. तुम्ही तरुण असा किंवा माझ्यासारखे म्हातारे असा, आपल्यापाशी किती वेळ आहे आपल्याला माहीत नाही. तेव्हा हे ब्रह्म, हे पूर्ण जाणायची आपल्याला त्वरा केली पाहिजे. तुम्हाला मुंबईमध्ये राहणाऱ्या किंवा राहिलेल्या मुलांना माहीत असेल, मुंबईमध्ये मधून मधून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असतो. म्हणजे शेवटची लोकल शनिवारी संध्याकाळी 7 वाजता, त्यानंतर एकदम लोकल सोमवारी सकाळी. तेव्हा शनिवारी सकाळी 9:30 वाजता ऑफिसमध्ये आलेला कर्मचारी अधिकारी 9:30 पासून एक एक काम आवरून पूर्ण करण्याची लगबग करतो. दिवसभर तो कामाची त्वरा करतो, कारण त्याला 6ची शेवटची लोकल गाठायची असते. आपल्या बाबतीत अगदी तसेच आहे. आपल्याला याच मनुष्य जन्मात ब्रह्म अनुभवायचे आहे. या शरीराला मृत्यू केव्हा कवटाळेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक उपलब्ध क्षणाला ब्रह्म जाणण्याची त्वरा केली पाहिजे. काय म्हटले आहे श्रुतींनी या 15व्या श्लोकात, की आम्ही या संपूर्ण जगात ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव घेतो. संपूर्ण जगात या ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव घेतो. जी दिसेल ती वस्तू, जे अनुभवाला येईल तो प्रसंग, जी व्यक्ती, मग ती सजीव असो की निर्जीव असो, जो दिसेल तो प्राणी, ही झाडे, नदी, पर्वत इत्यादी इत्यादी, डोळ्याला जे जे दिसेल, जे जे जाणवेल, जे जे अनुभवाला येईल, ते ते सर्व ब्रह्म आहे. आपण असा विचार करण्याचा कधी प्रयत्न करतो का हो? तरुणांनो, हा विचार फलवण्यासाठी मी महिन्यातून 1.5 महिन्यातून एकदा मिरजेहून बेळगावला जातो आणि लगेच त्याच पावली परत येतो. बेळगावच का म्हणाल तर मिरज बेळगाव व्हाया कोल्हापूर रस्ता चांगला आहे. मी एकटाच जातो. त्यावेळी मी त्या प्रवासातील 5, 6, 6.5 तासात सतत प्रयत्न करतो की ही मोटार म्हणजे ब्रह्म, पेट्रोल म्हणजे ब्रह्म, ड्रायव्हर म्हणजे ब्रह्म, रस्त्यावरील क्रॉस होणाऱ्या मोटारी, ट्रक, बसेस म्हणजे ब्रह्म, टोलवरील माणूस म्हणजे ब्रह्म, रस्त्यावर दिसणारा माणूस म्हणजे ब्रह्म, गाठ पडणारी म्हैस म्हणजे ब्रह्म, लागणारा तलाव म्हणजे ब्रह्म, बेळगावचा कुंदा म्हणजे ब्रह्म. जे जे दिसेल ते ते ब्रह्म, आणि ते ब्रह्म आणि मी ब्रह्म एकच आहे. या 5-6 तासाच्या प्रवासात 5-6 तासाच्या प्रवासात मला काय एनर्जी मिळते म्हणून सांगू? हे जे जे दिसते ना, अनुभवाला येते ना, त्या प्रत्येकाची निर्मिती ब्रह्मापासून झाली आहे. अहो, मी ज्याला 5.5 तास 6 तास असं वेळ म्हणतो ना, त्या वेळेचीही निर्मिती ब्रह्मापासून झाली आहे. श्रोते हो, मुलांनो, मी तुम्हाला काय सांगू सांगा. गीतेत एक श्लोक आहे. गीतेत श्लोक असा आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. गीता अध्याय 4 श्लोक 24.
यज्ञात अर्पण करण्याच्या स्तुर्वा म्हणजे ब्रह्म, हवन करण्यास योग्य असे द्रव्य म्हणजे ब्रह्म, कर्ता म्हणजे ब्रह्म, यज्ञातील अग्नी म्हणजे ब्रह्म, आहुती देण्याची क्रिया म्हणजे ब्रह्म आणि त्या यज्ञापासून प्राप्त करून घेण्याचे फळ म्हणजे सुद्धा ब्रह्म. 5000 वर्षापूर्वी सांगितलेले म्हणून इथे गीतेत यज्ञाचे उदाहरण दिले आहे. आजच्या काळात तुमचा मोबाईल म्हणजे ब्रह्म, लॅपटॉप म्हणजे ब्रह्म, ज्या जावा लँग्वेजवर तुम्ही काम करता ती लँग्वेज म्हणजे ब्रह्म, तुम्ही म्हणजे ब्रह्म, तुमचा एम्प्लॉयर म्हणजे ब्रह्म आणि तुमच्या या ब्रह्मकर्माचे फळ पगार म्हणजे ब्रह्म, तुमचे डेबिट कार्ड, तुमचे क्रेडिट कार्ड, तुमचे पॅन कार्ड म्हणजे ब्रह्म. आपण असा विचार करू शकत नाही, स्वतःला फुलवू शकत नाही. मनाने ज्याचा म्हणून विचार केला जाऊ शकतो, तोंडाने जे काही बोलले जाऊ शकते आणि शरीराने जे म्हणून काही केले जाऊ शकते ते सर्व म्हणजे ब्रह्म. माणसाने कोठेही पाय ठेवला, मग तो लाकडावर असो, दगडावर असो, मातीवर असो, बर्फावर असो, कुठेही असो, तरी तो पृथ्वीवर ठेवला असेच होते. त्याचप्रमाणे माणसाने काहीही ऐकले, पाहिले, वास घेतला, खाल्ले, बोलले, स्पर्श केला, कोणत्याही अवयवाने काहीही केले तरी ते ब्रह्मच होय. कारण या विश्वात, या जगतात, या सृष्टीत, या निसर्गात, या ब्रह्मांडात ब्रह्माशिवाय दुसरे किंचित सुद्धा काहीही नाही. श्रोते हो, हा विचार सतत दृढ केला, सवय लावली तर ब्रह्माचा अनुभव घेणे अवघड नाही. येथपर्यंत आज आपण 15व्या श्लोकावर चिंतन केले. श्रोते हो आणि तरुणांनो, गृहस्थ धर्म सांभाळत, संसार करत, नोकरी व्यवसाय करत, स्वधर्म पालन करत, स्वकर्तव्य पार पाडत आपल्याला हे साधायचे आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांवर भगवंतांची कृपा राहो हीच प्रार्थना. तरुणांनो, हे प्रवचन आणि यापूर्वीची प्रवचने क्रमशः जी झाली, या प्रवचनासहित आजपर्यंत 4 प्रवचने झाली. तुमच्या फेसबुकद्वारे याचा प्रत्येकाने फेसबुकवर ही 4ही प्रवचने टाकून आणि यापुढची प्रवचने टाकून ती तरुणांपर्यंत, सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी याचा भरपूर प्रसार करा. ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण गोविंद.